शालेय शिक्षणाबरोबर व्यक्तिमत्व विकास या विषयावर भर देण्याची नितांत गरज आहे. कारण आपली पारंपरिक शिक्षण पद्धती विद्यार्थी शिक्षित तर करीत आहेत, पण स्पर्धात्मक युगात स्पर्धेसाठी तयार करीत नाहीत. त्यामुळे या युगात शिक्षणाच्या व्यतिरिक्त कौशल्य विकास असणे किंवा कौशल्य असणे व त्याचा विकास होणे गरजेचं आहे. हे आपले आवडते राष्ट्रपती माननीय अब्दुलजी कलाम यांनी सुद्धा वारंवार भाषणात सांगितले आहे. या कौशल्य विकासाच्या आधारे शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगीभूत कौशल्याचे ज्ञान शिक्षक वारंवार करून देतील व विद्यार्थी शाळेत असतानाच विद्यार्थी दशेतच आपल्या अंगात कोणते कोणते गुण अंगीभूत आहेत याची जाणीव स्वतः करून घेतील. तसेच शिक्षकसुद्धा त्यांना या प्रक्रियेत मदत करतील. कौशल्य विकासाच्या आधारे सदर विद्यार्थी आपल्या अंगीभूत असणाऱ्या गुणांना बाहेर काढतील. तसेच काही वाईट सवयी असतील तर त्यासुद्धा दूर करतील व हे सर्व लहान वयात जर घडलं तरच निर्माण होणारा तरुण वर्ग हा नोकरीपेक्षा व्यवसाय किंवा व्यावसायिक शिक्षण किंवा विशिष्ट क्षेत्रात निष्णात यावर विचार करून तयार होतील. व्यक्तिमत्व विकासाचा पाया हा शाळेतच होऊ शकतो यावर जर शिक्कामोर्तब होणं गरजेचं आहे. व्यक्तिमत्व विकासाचा पाया हा शाळेतच होऊ शकतो यावर शिक्कामोर्तब होणे गरजेचं आहे. वय वर्ष 10 पासून जर त्यांना व्यक्तिमत्व म्हणजे काय हो, त्याचा विकास, त्यातील बारकावे, ध्येयनिश्चिती, वेळेचे व्यवस्थापन या विषयांची जाणीव जर लहान वयातच झाली तरच निर्माण होणारा तरुण वर्ग हा स्वयंसिद्ध व स्वतःचा विचार स्वतः करणारा, समाजाविषयी जाणीव असणारा, तसेच आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करणारा तरुण वर्ग निर्माण होईल. आत्ताच्या युगात मोबाईलचा अतिवापर व यातून निर्माण होणारा परिणाम दिसू लागला आहे. पण जर याच मोबाईलचा वापर योग्य कौशल्य विकासासाठी झाला तर विद्यार्थी आणि पालक दोघेही व्यावसायिक, साक्षर तसेच आर्थिक बाबतीत निरोगी दिसतील. विद्यार्थी दशेतच जर व्यावहारिक ज्ञान समजू शकला तर निर्माण होणारा तरुण वर्ग हा अधिक सक्षम तसेच आर्थिकदृष्ट्या निरोगी असणार आणि पर्यायी आपला देश अधिक सुजलाम आणि सुफलाम होईल. धन्यवाद.